नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे यामीज कुकिंग खानदेशीमध्ये। तर डिसेंबर महिना संपायला आलेला आहे आणि घराघरांमध्ये शाळांमध्ये नाताळचे आणि नवीन वर्षाचे वेध लागलेले आहेत। जिकडे तिकडे सेलिब्रेशनचा माहोल आहे आणि अशामध्येच केकची डिमांड खूप वाढते। तर बाजारात विविध प्रकारचे केक उपलब्ध असतात, पण ते केक कशा पद्धतीने बनवले जातात, कोणत्या क्वालिटीचे साहित्य रॉ मटेरियल त्यात वापरले जातात, हे मी न सांगितलेलंच बरं। चला तर मग आज आपण अतिशय साध्या सोप्या पद्धतीने अगदी घरगुती साहित्यातनं कुठल्याही मेजरिंग कपचा वापर न करता घरच्याच वस्तूंमधनं घरच्याच साहित्यांमधनं अतिशय सोप्या पद्धतीने केक कसा बनवावा हे बघूया। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी पूर्ण नक्की बघा, मला खात्री आहे रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि रेसिपी आवडली तर ट्राय जरूर करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा। इथे मी 2 अंडी घेतलेली आहेत, त्यांना फोडून फेटून घेणार आहोत। हे मी इलेक्ट्रिक ब्लेंडरने ही अंडी फेटून घेणार आहे। तुमच्याकडे जर असले ब्लेंडर नसेल तर तुम्ही ते साध्या रवीने फेटून घेतले किंवा चमच्याने मिक्स करून फेटून घेतले तरीही चालेल। आता मी यात 1 वाटी पिठी साखर घालून घेणार आहे। अंड्यांमध्ये पिठी साखर घातल्यानंतर मी पुन्हा एकदा हे मिश्रण फेटून घेणार आहे। छान क्रीमी आणि फोमी असे टेक्स्चर होईपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। बीटरमुळे काम बरंच सोपं होतं आणि झटपट सुद्धा होतं। तुम्ही बघू शकता किती कमी वेळात अगदी पटकन फोमी आणि क्रीमी टेक्स्चर या मिश्रणाचं तयार झालेलं आहे। अंडे आणि पिठी साखर या मिश्रणाला हा जो फ्लफीनेस येतो हाच आपल्या केकचा एक चांगला बेस असतो। हे टेक्स्चर जर व्यवस्थित आलं तर त्याच पद्धतीने आपला केक सुद्धा अतिशय छान स्पॉन्जी आणि मऊ होतो। तर तुम्ही बघू शकता अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे मिश्रण तयार करायचं आहे। आता मी इथे 2 वाटी मैदा चाळून घेणार आहे। 2 वाटी मैद्याला 1 वाटी साखर घातलेली आहे। माझ्याकडे फार गोड कुणी खात नाही, जर तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही 1.5 वाटी साखर वापरू शकता। तर अशा पद्धतीने इथे 2 वाट्या मैदा मी चाळून घेतलेला आहे। आता या ठिकाणी मी 1 लहान चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे आणि 2 लहान चमचे बेकिंग पावडर मी इथे घालून घेणार आहे। तुमची बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा जर थोडे जुने असतील तर थोडे जास्त घातले तरीही हरकत नाही। हे सर्व साहित्य व्यवस्थित गाळून घेतल्यामुळे याच्या कणाकणात हवा शिरते आणि केक स्पॉन्जी व्हायला मदत होते। त्यामुळे मैदा, बेकिंग पावडर, बेकिंग सोडा हे सर्व साहित्य गाळून घेतले तर आपल्याला केकचा एक उत्तम रिझल्ट मिळतो, तो छान स्पॉन्जी होतो। आता याला चमच्याने किंवा हँड ब्लेंडरने किंवा अशा रवीने मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी इथे 1 वाटी साजूक तूप घेत आहे। हे तूप मी थोडे कोमट तापवून घेतलेले आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही बटर सुद्धा वापरू शकता। बटर सुद्धा वापरण्यापूर्वी तुम्हाला ते वितळूनच घ्यावं लागेल। त्यानंतर मी इथे 1 वाटी दूध घेतलेलं आहे। या दुधाला सुद्धा मी कोमट तापवून घेतलेलं आहे। दूध आपण थोडं थोडं टाकत मिक्स करूया। आपल्याला एका दाटसर कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण हवं असतं, त्यामुळे दूध अगदी थोडं थोडं टाकत जायचं आहे। तर अशा पद्धतीने इथे 1 वाटी दूध पूर्ण लागून गेलेलं आहे।
तर तुम्ही बघू शकता अशा कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता मी यात 2-3 थेंब पायनॅपल इसेन्स टाकून घेत आहे। तुम्हाला जो इसेन्स आवडत असेल, व्हॅनिला, मिक्स फ्रूट, तो तुम्ही वापरू शकता। तर अशा पद्धतीने हे सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। मिश्रणाची ही कन्सिस्टन्सी तुम्ही व्हिडिओत पाहू शकता। या पद्धतीने तुम्हाला हे मिश्रण तयार करायचं आहे। आता आपण हे केक टीनमध्ये टाकून घेऊया। तर या ठिकाणी मी अशा पद्धतीच्या आयताकृती केक टीनचा वापर करत आहे, कारण मी टी केक बनवत आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही गोल चौकोनी टीनचा वापर करू शकता। आता आपण याला तूप लावून घेऊया। तूप सर्व बाजूंना व्यवस्थित पसरेल अशा पद्धतीने लावायचं आहे आणि वरून मैदा भुरभुरून घ्यायचा आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही बटर पेपरचा सुद्धा वापर करू शकता। माझ्याकडे बटर पेपर नाही, त्यामुळे मी अशाच पद्धतीने किंवा मैदा लावून घेते। या पद्धतीने सुद्धा व्यवस्थित केक डिमोल्ड होतो, काही अडचण येत नाही। आता आपण हे मिश्रण या मोल्डमध्ये घालून घेणार आहोत। आता यात सर्व मिश्रण ओतून झालेलं आहे। त्याला व्यवस्थित असे डॅब डॅब करून थोडंसं ठोकून घेऊन मिश्रण व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे। आता आपण केक बेक करून घेऊया। तर या ठिकाणी मी जेव्हा केक बनवायला सुरुवात केली त्याच वेळी कढई गॅसवर ठेवलेली होती। ही कढई प्रीहीट करण्याची एक पद्धत आहे। तर कढई छान तापलेली आहे। यात मी अशा पद्धतीने स्टँड ठेवून घेत आहे आणि या स्टँडवर आपलं हे मिश्रण ठेवून घ्यायचं आहे। कढई व्यवस्थित प्रीहीट असणं खूप महत्त्वाचं आहे, नाहीतर केक व्यवस्थित फुलणार नाही आणि चांगला शिजणारही नाही। तुम्ही हवं तर ओव्हन मध्ये सुद्धा बनवू शकता। आता याला व्यवस्थित झाकून द्यायचं आहे आणि 30 ते 35 मिनिटे याला व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। आता जवळपास 40 मिनिटे झालेली आहेत। आता आपण हे उघडून पाहूया। अरे वा, बहुतेक केक तयार झालेला आहे। तुम्ही बघू शकता किती अगदी दुपटीपेक्षा जास्त तो फुगलेला आहे। आपण टूथपिक घालून चेक करूया की तो आतपर्यंत शिजलेला आहे की नाही। तर तुम्ही बघू शकता टूथपिक अतिशय कोरडी निघालेली आहे, म्हणजे केक आतपर्यंत व्यवस्थित शिजलेला आहे। आता आपण याला बाहेर काढून घेऊया आणि व्यवस्थित थंड झाल्यानंतरच याला डिमोल्ड करूया। केक आता पूर्णतः थंड झालेला आहे। आता आपण याला डिमोल्ड करून घेऊया। सुरीच्या सहाय्याने सर्व कडा आपण आधी मोकळ्या करून घेऊया। केक अतिशय व्यवस्थित शिजलेला आहे, त्यामुळे याच्या कडा सुद्धा अगदी अलगदरित्या मोकळ्या होत आहेत। तर तुम्ही बघू शकता तर किती सहजरित्या निघालेला आहे। मी कुठलाही बटर पेपरचा वगैरे इथे वापर केलेला नाहीये, तरी सुद्धा खूपच इझिली हा केक निघालेला आहे। हे थोडंसं आपण जे सुरुवातीला मैदा लावलेला होता तो मैदा इथे लागलेला आहे, तर तुम्ही झटकून काढून घेऊ शकता। तर पाहू शकता तुम्ही किती सुंदर केक दिसत आहे। अगदी आपण जेवढं मिक्सचर यात ओतलं होतं त्याच्या दुप्पट हा फुगलेला आहे। कुठल्याही बाजूने बघू शकता तुम्ही त्याला अतिशय सुरेख असा हा केक फुगलेला आहे आणि रंग सुद्धा छान आलेला आहे। आता आपण याला कट करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता सुरी अतिशय अलगदरित्या केक मध्ये घुसत आहे आणि अतिशय पटकन हा केक कट होत आहे। तर अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आपला मस्त भन्नाट असा टी केक इथे तयार झालेला आहे।
अगदी घरगुती साहित्यातनं साधा सोपा केक तुम्ही अगदी झटपट बनवू शकतात। बाजारात कोणत्या पद्धतीचे साहित्य वापरून केक बनवले जातात, तिथे स्वच्छतेच्या नियमांचे किती पालन केले जाते याविषयी आपल्याला काहीही शाश्वती नाही। त्यामुळे आपल्या डोळ्यांसमोर आपल्या हाताने बनवलेली वस्तू आपल्या मुलांना आपण विश्वासाने खाऊ घालू शकतो। तर मुलांना आवडेल तेव्हा, मुलांची इच्छा होईल तेव्हा झटपट तुम्ही हा अगदी ताजा ताजा केक बनवून मुलांना खाऊ घालू शकतात। त्यासाठी तुम्हाला कुठल्याही आधुनिक साहित्यांची गरज नाही। अगदी घरगुती साहित्यातनं घरामध्ये जे उपलब्ध असतं ते साहित्य वापरून तुम्ही हा केक बनवू शकता। तर मला आशा आहे रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।